उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक, तर रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीनेही केलं विचारमंथन। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नियमांच्या अधीन राहून सरकार कोणत्याही मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चेसाठी तयार, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू। भारत देश हिताचेच व्यापार करार करेल। भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघ दरम्यानच्या मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून, पियुष गोयल यांची माहिती। निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग चालवण्याचा मार्ग मोकळा, सर्व राजकीय पक्षांची सहमती। ऑनलाईन सट्टा ॲपच्या चौकशी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं गुगल आणि मेटा या बड्या कंपन्यांना पाठवली नोटीस, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कांदळवनाच्या परिसरात बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरचे भराव हटवून मूळ कांदळवनाची पुनर्स्थापना करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश। रखडलेल्या वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी आणि युद्धबंदीच्या अनुषंगानं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाला दिला शांततेचा प्रस्ताव। रत्नागिरीत आरेवारे समुद्रात 4 जणांचा बुडून मृत्यू, तर पंढरपुरात चंद्रभागा नदीत 3 महिला बुडाल्या। आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या महिलांच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा भारतावर 8 खेळाडू राखून विजय। नमस्कार।